कारण लाडकी बहीण योजना चुकीच्या पद्धतीने राबवण्यात अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर आली आहेत आणि त्यावरून अनेक वादंग उठत आहेत। त्यावरून समाजात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहेत। त्यात अनेक चुका झालेल्या आहेत। सरसकट सगळ्यांना लाभ देणं चुकीचंच होतं अशी कबुली आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। योजनेतल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून आता यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच अपात्र लाडक्या बहिणींवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आहे। आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, तर काही झालं, काही मध्ये कमी केले। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत। त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा सरकारी कर्मचारी जे आहेत महिला कारवाई केली जाणार। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय? तर ना ज्यांना गरज आहे त्यांना पैसे अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये। आता त्यांनी नको होतं करायला। लाडकीत समोर येणाऱ्या घोटाळ्यांवरून आता राऊतांनी एक अजबच वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। या योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। मतं मिळवण्यासाठी लाडकी बहिणींच्या अर्जांची छाननी केली नाहीये आणि त्यामुळे अर्थ खात्यामध्ये घोटाळा झालाय। म्हणूनच अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता राऊतांनी केल्याचं पाहायला मिळतंय। त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या, राजीनामा द्या। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला। तुम्ही छाननी केली नाही। तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत?